नमस्कार. 3G वर्टिकल पोझिशनमध्ये 10 मिमी थिकनेसच्या माइल्ड स्टील प्लेटवरील फिलेट लॅप जॉईंटवरील प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही जाणून घेऊ शकाल जॉब वर्टिकल पोझिशनमध्ये तयार करणे आणि सेट करणे, इलेक्ट्रोड, करंट आणि पोलॅरिटी निवडणे, शॉर्ट आर्क आणि टॅक वेल्ड सेट करणे, डिपॉझिट रूट आणि वेल्डिंग रन, सरफेस स्वच्छ करणे आणि दोष तपासणे. फिलेट लॅप जॉईंटसाठी वापरलेली साधने आणि उपकरणे आहेत. मेटल फाईल्स, वेल्डिंग टेबल, वायर ब्रश, चिपिंग हॅमर, वेल्ड क्लॅम्पिंग आणि शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग SMAW मशीन. शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग SMAW वापरून 3G वर्टिकल पोझिशनमध्ये 10 मिमी थिकनेसच्या माइल्ड स्टील प्लेटवर फिलेट लॅप जॉईंटची प्रक्रिया येथे आहे. पहिली पायरी म्हणजे आवश्यक आकारानुसार प्लेट्स कट करणे आणि मेटल फाइलिंग वापरून चौकोनी कडा तयार करणे. पुढे प्लेट्स एकमेकांच्या पॅरलेल संरेखित केल्या पाहिजेत आणि एक प्लेट दुसरी वर्टिकली ओव्हरलॅपिंग केली पाहिजेत. लॅपिंग डिस्टन्स 25 मिमी असावे. मग वेल्डिंग दरम्यान प्लेट्स एका ठिकाणी ठेवण्यासाठी ते सुरक्षितपणे पकडले पाहिजे. 3G पोझिशनमध्ये वेल्डिंग वर्टिकली वरच्या दिशेने केले जाते. याचा अर्थ असा की जॉईंट जमिनीपासून परपेंडिक्युलर आहे. वेल्डिंग प्रोसेस सुरू करण्यापूर्वी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातल्याची खात्री करा. आता 2 प्लेट्स टॅक वेल्ड करा. प्लेट्सचे पृष्ठभाग एकमेकांना समांतर आहेत आणि टॅकिंग केल्यानंतर प्लेट्समध्ये कोणतेही अंतर नाही याची खात्री करा. वायर ब्रशच्या मदतीने जॉईंट स्वच्छ करा. आता वेल्ड पेनेट्रेशन सुधारण्यासाठी रूट रन शॉर्ट आर्कमध्ये डिपॉझिट करा. यासाठी 3.15 मिमी डायमीटरच्या मीडियम कोटेड माइल्ड स्टील इलेक्ट्रोड निवडा आणि 110 अँपिअर करंट सेट करा. रूट रन केल्यानंतर चिपिंग हॅमरने डेस्लॅग करा आणि वायर ब्रशने जॉईंट साफ करा. नंतर वेल्ड पेनेट्रेशन योग्य आहे की नाही ते तपासण्यासाठी वेल्डमेंट क्षेत्राची व्हिज्युअली चेक तपासणी करा. आता शॉर्ट आर्क आणि विविंग मोशनसह इंटरमिडिएट रन डिपॉझिट करा. यासाठी 4 मिमी डायमीटरच्या मीडियम कोटेड माइल्ड स्टील इलेक्ट्रोड निवडा आणि 150 ते 160 अँपिअर करंट प्रवाह सेट करा. इंटरमिडिएट रन केल्यानंतर चिपिंग हॅमरने डिस्लॅग करा आणि वायर ब्रशने जॉईंट साफ करा. शेवटी एकसमान वेगाने विविंग मोशनमध्ये फायनल रन डिपॉझिट करा. यासाठी 4 मिमी डायमीटरच्या मीडियम कोटेड माइल्ड स्टील इलेक्ट्रोड निवडा आणि 150 ते 160 अँपिअर करंट प्रवाह सेट करा. फायनल रन केल्यानंतर क्लॅम्प काढा आणि वायर ब्रशने वेल्डमेट एरिया स्वच्छ करा. यानंतर वेल्डमेट एरियाची व्हिज्युअली तपासणी करा. प्रात्यक्षिकात केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. 2 सौम्य स्टील प्लेटची स्क्वेअर एज तयार करा आणि वेल्डिंगसाठी वर्टिकल पोझिशनमध्ये व्यवस्थित ठेवा. 3.515 मिमी डायमीटरच्या माइल्ड स्टील इलेक्ट्रोड निवडा आणि 110 अँपिअर करंट सेट करा. रूट रन शॉर्ट आर्क लांबीसह आणि अगदी थोडा वेविंग मोशनने इलेक्ट्रोडमध्ये डिपॉझिट करा. रूट रन केल्यानंतर रूट रन प्रमाणे इंटरमिडिएट आणि फायनल रन करा. प्रत्येक रन नंतर साफसफाई करा आणि वेल्डमेट एरियाची पाहणी करा.
हे आपल्याला प्रात्यक्षिकाच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला 3G वर्टिकल पोझिशन मध्ये माइल्ड स्टील प्लेट वरील फिलेट लॅब जॉईंट बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. भेटू पुढल्या प्रात्यक्षिकात मध्ये.